नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाकण गोपाळवाडीच्या नवसाला पावणाऱ्या बाप्पाला वाजत गाजत दिला निरोप। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीत वाकण गोपाळवाडी पोलादपूर येथे 2007 सालापासून भगवान राधाकृष्ण मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाकण गोपाळवाडी यांच्या संकल्पनेतून एक गाव एक गणपती तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून गणरायाच्या मूर्तीची स्थापना दरवर्षी केली जाते। यावर्षी देखील दगडूशेठ हलवाई मूर्तीची स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली। गणरायाच्या आगमनापासून ते निरोपापर्यंत या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जातात। पारंपरिक नृत्य, गाणी, फुगडी, पिठातून नाणे शोधणे, बाटलीत मिरची टाकणे, कांदा फोड, बाल्या नृत्य, मेहंदी स्पर्धा, संगीत खुर्ची, वाकण ग्रामस्थ भजन, वाकण ग्रामस्थ महिला मंडळ भजन, हरिपाठ तसेच दररोज 6 दिवस सायंकाळी सहभोजन असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले गेले। या बाप्पाच्या चरणी अनेक भाविक नतमस्तक होऊन आपले गाऱ्हाणे मांडत असतात। यामध्ये अनेक जणांनी बाप्पाने त्यांच्या गाऱ्हाण्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत, असे मत या मंडळाचे कोषाध्यक्ष श्री संजय होळकर गुरुजी यांनी सांगितले। त्यामुळे अनेक गणेश भक्त बाप्पाचरणी लीन होतात। तसेच मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, उरण, गुजरातपासून मंडळी गावी येऊन बाप्पाचे दर्शन घेतात। यामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्म समभाव, स्त्री पुरुष समानता अशी विविध मूल्ये हे मंडळ जोपासत आले आहे। यावर्षी 7 दिवस बाप्पा विराजमान झाले होते। हे 7 दिवसानंतर बाप्पांना निरोप देताना अनेक भक्त भावुक झाले होते। सालाबादप्रमाणे याही वर्षी वाजत गाजत सावित्री नदीच्या तीरावर महाआरती करत नदीमध्ये लाडक्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुजाता होळकरसह तृप्ती भोईर, पोलादपूर।